तर हाय नमस्कार एव्हरीबडे. हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. तर हा बघा, आज मी नवीन अशी सुंदर साडी घातली. ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवला आहे, पण त्याला का नाही हुक लुक केलेलं नाही, तर त्याच्यामुळे तो घातलेला नाही. तर ही साडी मला जास्त आवडली, माझ्या भावानं घेतली ना, त्याच्यामुळे मला लय आवडलेली ही साडी. नवीन निघलेली आहे, नवीन फॅशन. ह्याची किंमत पण लय भारी आहे. मला वाटतं नवीन निघालेला पॅटर्न मॅच घातला काय की पहिल्यांदा, कारण आतापर्यंत यूट्यूबवर मी ही साडी अजून कुणाच्या अंगावर बघितली नाही. तुम्ही जर बघितली असली तर मला कमेंटमध्ये सांगा. तर ह्याच्यावरती माझा ती येलवेडचा जम्पर घातलेला आहे. आणि आता मी सुंदर असा मेकअप करणार आहे. माझ्या हातानं वेणी घालणार आहे. कशी घालणार आहे ही तुम्हाला मी दाखवणारच आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही की राधा मॅडम काय करायला लागली. कारण आता मी तुम्हाला तिरकच बघितलेलं दिसणार आहे. ओके, तर चला मी वेणी घालायला सुरुवात करते. ती पाठीमागे खिडकी आहे ना, त्या खिडकीमुळं तुम्हाला जरा मिस्टेकच होईल, आहे का नाही? थांबा थोडंसं मोबाईल असं. ओके ओके सानिया, ती झेंडा काढून घरामध्ये ठेवू. तर काल मला बऱ्याच काय कमेंट्स अशा आल्या, बरेच नाही आल्या पण एक दोन आल्या. एक दोन कमेंट्स आले की राधाताई तू निलेश दादा बरोबर पुण्याला जाणार होती, मग तेच तुझं जायचं कॅन्सल झालं का? तर काय माहिती आहे का, मी निलेश दादाकडे जाणार होते, पण निलेश दादा आणि मी आम्ही मिळून कराय पांडुदादाच्या वाढदिवसाला जाणार होतो. पण माझी काय अडचण असल्यामुळं मग मी जायचं कॅन्सल केलं. कारण त्यांच्याबरोबर नव्हती मी पुण्याला जाणार. पुण्याला आम्ही जाणार होतो. मला जर जायचंच असतं निलेश दादा बरोबर तर मला काही नको म्हणलं नसतं. पण फरक एवढाच होता की माझ्या गळ्यात लेकरं ही ती, परत घरी माणसं कोणसं आली, परत बहिणीच्या तिकडं कोणतरी वारलं. मी बहिणीसंग जाणार होते. निलेश दादाला मी म्हणलं तुमचं तुम्ही या जाऊन म्हणलं. तिकडल्या तिकडं जायचं त्यांचं पुण्याला ठरलं असं, ती काय मला माहीत नाही. पण पांडुदादाच्या वाढदिवसाला ती नाही का अॅनिव्हर्सरीला आम्ही मिळूनच जाणार होतो. मी इथून निलेश दादाकडे जाणार होते, निलेश दादाच्या गाडीत बसून तसंच बारामतीला जाणार होतो. पण माझं काय कारणानं कॅन्सल झालं. म्हणलं आत्ता जायचं, परत आपले लेकरं त्यांना कुठं ठेवायचं, घेऊन जायचं म्हणलं तर लेकरं आपली दुसऱ्याच्या दम काढत नाही. ते आता निलेश दादाच्या पुरी कशा दिसतात त्या बघा, इकडं तिकडं जर आपलं घर सोडून गेलं की अशी कशी गरीबावाने दिसतात, तशी माझी पण लेकरं करते ती. मग त्यामुळे ते चांगलंच वाटत नाही. मग लेकरांना एवढं आपण एन्जॉय करायचं आणि लेकरांना ओकटीची तोंड करून बसायची, गोड वाटत नाही. मग ती लेकरांना तशी तोंड केली का नाही, कुठं गेली बाय माझी येणे दिसणं, मला दिसणं. बघू आरशात दिसले तर दिसले, बघते. ओके आहे ओके. मग ते लेकरांची एवढी तोंड बघितली की मग आपलं पण मन लागत नाही. त्यामुळे मी लेकरं पण कुठं नेत नाही. आणि कसं घरी कोण लेकरांना सांभाळाय असलं तर मग मी जाते. आता मी जाते म्हणजे काय मोकार हिंडत नाही की चल बाबा आपलं पोट पाणी आहे, व्हिडिओच्या ह्याच्यात ते काम असतंय आपलं. मग त्या कामाच्या निमित्तानं आपण हिंडतो फिरतो, त्यातनं दोन पैसे येतात. तर प्रत्येकाला का नाही पैसे कमवायचे काहीतरी हे असते, काय म्हणतात ते ट्रिक असते बघा. जसं मी अगोदर यूट्यूबवर कित्येक लोक तर नव्हते, आणि जसं मी व्हिडिओ करायला लागले माझी सुधारणा झाली, तसे कित्येक लोकांना तर का नाही आयडिया खोलल्या. ज्या लोकांना लाज वाटत होती व्हिडिओमध्ये यायची, ते लोकसुद्धा आता व्हिडिओ काढून फेमस होते ते का नाही. ज्यांना व्हिडिओ कसे काढायचे हे सुद्धा माहिती नव्हती, ते सुद्धा जे लोक म्हणजे जे मला नावं ठेवत होते ते सुद्धा आता का नाही व्हिडिओ करतात. पण कसं प्रत्येक माझ्यासारखं टॅलेंट सगळ्यांनाच आहे असं मी म्हणत नाही, किंवा सगळ्यांपेक्षा काय लय मी फेमस असं पण समजत नाही स्वतःला. पण मला नावं ठेवणारी सुद्धा आता सोशल मीडिया वापरतात.
वापरतात का नाही. त्यासाठी का नाही कधीच कुणी कुणाला नावं ठेवायचं नाही, कारण वेळ कधी पण बदलते. पहिलं मी वीटभट्टीवर काम करायचे म्हणून लोक मला नावं ठेवायची. आज तेच लोक का नाही वीटभट्टीवर काम करतात. परत मी व्हिडिओ करायला लागली तर लोक मला व्हिडिओ करते म्हणून पण नावं ठेवायला लागली. आज ते पण तेच लोक व्हिडिओ बनवतात. वारं कधी पण बदलतं आणि आवड कधी पण कुणाला पण कशीची पण कधी पण लागते. त्याचं काय असतं तेव्हा. आज कधी असतं ज्यावेळेस आपल्यावर हिंडा फिरायची वेळ येते ना त्यावेळेस त्या माणसांचं चांगलं असतं. पण वेळ कधी पण बदलते का नाही. त्यामुळं लोकांच्या वेळेला का नाही कधीच कुणी नावं ठेवायचं नाही, हसायचं नाही. मी पहिलं इतकं कष्ट करायचे, काम करायचे, लोक मला नावं ठेवायचे, ही सुधरतच नसत्यात, हे अशीच करत असतात, तसंच करत असतात. कष्ट करून 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 शेवटी मी फॅशनमध्ये राहायला लागली, चांगली राहायला लागली. मी सगळ्यांची अपेक्षा करायचे, मला कुणीतरी तोंडानं गोड बोलावं, कुणीतरी मला ये जा म्हणावं. आज माझे मानलेले भाव बहिणी कुणी असतेल्या ती मला किती रिक्वेस्ट करतात की ये इकडं. उलट मीच अडचणी सांगते की मला नाही जमत म्हणून यायला. कारण कसं असतं माहिती आहे का, वेळ कधी पण कुणाची पण बदलते. मी नातेवाईकांची लय अपेक्षा अशा ठेवायची की मला ह्या नातेवाईकांना बोलावं, मला कोणच नाही, मी कुठल्या सणासुदीला कुणाच्या घरी जात नाही. हे सोशल मीडियावर यायच्या अगोदर बरं का. आणि जसे सोशल मीडियावर आली एवढे नातेवाईक झाले की आता मला कंटाळा आलाय बघा इकडं तिकडं जायचं ह्या नातेवाईकाकडे त्या. आणि मला राधाताईशिवाय कोण बोलत नाही, मला राधाताईशिवाय कोण बोलत नाही. त्याचं सगळ्यात भारी मला कौतुक वाटतं बघा. सगळ्यांची बहीण झाली मी, आता एन्जॉय करते. पहिलं मला असं कुणाचा का नाही एखाद्या फॅनचा जर फोन आला ना तर मला लय कौतुक वाटायचं. बघा मला इकडून बोलतात तिकडून बोलतात, म्हणजे मला ओळखतात, मला ये जा म्हणतात. मग नंतर मला भेटायला यायला लागले, मग तर लयच आनंद व्हायला लागला. नंतर गिफ्ट यायला लागले, नंतर मला त्यांच्या घरी बोलवायला लागले, नंतर मी मुक्कामी राहायला लागले. आणि तुम्हाला सांगते सगळेजण मला व्हिडिओमधून बघतात, पण अनोळखी माणसाला जर ठेवून घ्यायचं. आता मान्य आहे की मी सोशल मीडिया वापरते ही, पण मला विश्वासानं लोक इतकं त्यांच्या घरी बोलवतात. मी पण त्यांच्या घरी 4-4, 8-8 दिवस राहून येते, पण एवढी विश्वासानं राहते ना, लय विश्वासानं राहते. कुणाच्या घरामध्ये काय खोडी ही ती करत नाही, काय नाही. का माहिती आहे का, कारण हे माझ्या अंगचे संस्कार आहेत. आई बाप नाहीत पण आम्हाला वळणं चांगले येते. तुम्हाला सांगते लग्नाच्या अगोदरच सोडा, मी लहान होते ना शाळेत तेव्हा मी बिल्डिंगमध्ये धुणं भांड्याची कामं केलेली. सकाळी 7 वाजता जर मी त्या एखाद्या बंगल्यात जर कामाला गेली का नाही तर संध्याकाळी 7 वाजता बाहेर निघायचे. काय ठिकाणी तर का नाही तुम्हाला मी सांगितलं, एक वाघमारे मावशी म्हणून त्यांच्या घरात मी घरकाम करत होते. तर त्यांची मुलगी डिलेवरी झाल्यावर ते सगळे दवाखान्यात असायचे, मी एकटी होते. तर विश्वासानं ते माझ्याकडे चावी द्यायची, मी माझं काम आवरायचे, स्वयंपाक करायचे, धुणं भांडी करायचे. धुणं नव्हते धुवत पण भांडी घासायची, झाडू फरशी करायची, सगळ्या रूमची लाईट बंद करायची, चेक करायचं, गॅस चेक करायचा, कुलूप लावायचं. 2 कुलपं लावून मी घरातनं बाहेर निघून दुसरी कामं करायचे. म्हणजे इतका विश्वास, तेव्हा बी विश्वास, आता पण विश्वास. आता एक सोशल मीडियावर आहे सोडा, पण त्याच्या अगोदर तर सोशल मीडियावर पण नव्हते आणि ही नव्हती. एवढा विश्वासानं म्हणून मला लोक का नाही आज सुद्धा बोलवतात. कुणाच्या इतक्या सुद्धा वस्तूला मी धक्का लावलेला नाही, इतका विश्वास आहे माझ्यावर. आणि त्यांच्या घरामध्ये लोक मला 4-4 दिवस ठेवतात आत्ता सध्या. मग विचार करा ते मला किती जीव लावत असतील. आजकाल शेजाऱ्यावर कोण विश्वास ठेवत नाही, ठेवतं का? कुणाला म्हणत नाही आम्ही गावाला चाललो एवढे 2 दिवस आमची चावी तुमच्याकडे राहू द्या, म्हणतंय का? नाही म्हणत. थोड्या वेळासाठी जरी बाहेर जायचं म्हणलं तर दाराला कडी कोंडा कुलूप लावतात आणि निघून जातात. आजकाल शेजाऱ्याकडे चावी कोण सुद्धा देत नाही, देतं का? तेवढा विश्वास लोक माझ्यावर ठेवतात. आणि काय लोक काय म्हणतात, तो आमच्यातलं हे उचललं. अरे मी कधी कुणाच्या दाराला सुद्धा घराला सुद्धा बघायला जात नाही. जिथं माझ्यावर विश्वास ठेवतात, जे मला प्रेमानं आवर्जून बोलवतात त्यांच्याकडंच मी जाते. आणि जायचं नाही जायचं ते माझ्याच हातात आहे, बरोबर आहे का ना? आता एवढं विश्वासानं मला सांगितलं बोलवलं तरी पण मी इग्नोरच करते ना, कारणच सांगते ना. पण आता नाही बघा, आता पुण्याला ते जायचं, इकडं तिकडं आता जायचं होतं पण लेकरांमुळं अडखळून पडली. पण जायचं आहे आता, निघाली मोठ्या बहिणीकडं. उद्या 26 जानेवारी आहे पण नाही जाणार, लेकराला नाही पाठवणार. आता आमचं आम्ही जाणार आहे. तर ह्या बघा मी अशी बिनी घातलेली आहे, तुम्हाला दिसली का?
तुम्हाला दिसली असली तर आवडली असली तर सांगा. आता ही पाठीमागनं बॅग घेऊन इथं मी एक खेकडा क्लिप लावणार आहे, म्हणजे हे निसटणार नाही. बरोबर आहे का नाही? मला हिनले इणे आवडते आणि एवढी एकच इणे मला येते. तर चला आता मी बिनी घालून घेते आणि नटाफट्टा करते आणि निघते. भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितला असला तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा. बरोबर आहे का नाही? ही नाही घातली म्हणजे कसं केस चापून चुकून राहते ते व डोळ्यावर केस येत नाही. दुसरं काय तवा फॅशन करायला तर काय, आता कोणाला बी फॅशन करायला आवडतं, मला पण आवडतं. पण माझं कसं असतं, मूडवर असतं. गुलाबाची फुलं मस्त मोठे मोठे आहेत, पण लय बी मोठं गुलाबाचं फुल लावू वाटत नाही डोक्यात. आता बघू बहिणीच्या इकडून कधी ती पाठवते तेव्हाच निघायचं. मोठ्या बहिणीकडे चालली आहे. तर चला, व्हिडिओ इथं संपला. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही?